नाशकातल्या तपोवनातल्या झाडांच्या मुद्द्यावरती सध्या राज्यात राजकारण सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण या झाडांच्या प्रेमापोटीच जगाच्या एका टोकावर असलेल्या एका मुलीनं चक्क जागतिक विक्रम केलाय. ही मुलगी म्हणजे केनियाची जलवायू कार्यकर्ती टुफेना मुथोनी. टुफेनानं तब्बल 72 तास एका झाडाला मिठी मारून उभा राहण्याचा रेकॉर्ड केला आणि या आधीचा तिसाच 48 तासांचा रेकॉर्ड तिनं स्वतःच मोडलाय. असं करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलंय. या 72 तासात ती इतकी थकली की एक वेळ अशी आली जेव्हा ती झोपेत जाणार होती, पण तिच्या समर्थकांनी तिला सतत जागं ठेवलं. तुम्ही म्हणाल की आता हे झाडाला मिठी मारून काय होणार आहे? खरं आहे, पण ही मिठी झाडांसाठीच्या तिच्या आंदोलनाचाच एक भाग होती. आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाला किती सहज तोडतोय अशा प्रश्नांना थेट भिडण्यासाठी म्हणून टुफेनानं अत्यंत वेगळा पण ताकदीचा मार्ग निवडला. तिनं त्यासाठी केनियाच्या नियरी शहरातल्या एका सरकारी परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनाचा उद्देशही एकच आहे, जलवायू बदल आणि वेगानं होत असलेली जंगलतोड याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधणं. टुफेना म्हणते की हा विरोध राजकारणाचा नाही, तो थेट माणुसकीला जागा करणार आहे. हे रेकॉर्ड करताना तिनं घातलेले जे कपडे होते त्यांच्या रंगांनाही अर्थ असल्याचं म्हटलं जातं. काळा म्हणजे आफ्रिकन ताकद, हिरवा म्हणजे पुनर्जीवीकरण आणि आशा, तर लाल म्हणजे आदिवासी धैर्य आणि निळा म्हणजे पाणी आणि महासागरांचं संरक्षण. शास्त्रज्ञ सांगतात आफ्रिकेचं कार्बन उत्सर्जन कमी असतानाही जलवायू बदलाचा सगळ्यात गंभीर फटका आफ्रिकेलाच बसतोय. नाशिक असो, केनिया असो किंवा जगात कुठेही झाड वाचण्यासाठी आपली भूमिका काय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावतीला फॉलो करा.